हाय फ्रेंड्स, स्वाती सांडभरे यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी ढाबा स्टाईल चिकन मसाला। खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तर चला मग पाहूया आपण रेसिपी। इथे मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून। आपल्याला मसाले घालायचे आहेत। इथे घेतला आहे मी कांदा मसाला, मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, धना पावडर, हळद। तर हे सगळे मसाले आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता, कमी जास्त करू शकता तिखट। तर 1 वाटी दही घालायचं आहे आपल्याला। दह्याने खूप छान टेस्ट येते। तर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला। तुम्ही हाताने छान मिक्स करून घ्या आणि सगळ्या चिकनला मसाले छान लागले पाहिजे। तर इथं मी चमच्याचा वापर केलेला आहे, पण तुम्ही हाताने वगैरे छान मिक्स करून घ्या। तर इथे पाहू शकता मी छान मिक्स करून घेतलेला आहे। तर 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर तोपर्यंत आपण करूया ग्रेव्हीची तयारी। इथे 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत मी, खोबरं घेतलेलं आहे, 1.5 टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण। तो खोबऱ्याचा वापर इथे मी कमी केलेला आहे। तर आपण हे वाटण आपल्याला भाजायचं वगैरे नाही, कच्चंच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे। तर तोपर्यंत चला मग आपण फोडणीची तयारी करून घेऊ। कढई गरम झालेली आहे। तर आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे तेल 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे तमालपत्र छान तेलावर तडतडून घ्यायचं आहे। तमालपत्र तडतडल्यानंतर आपल्याला घालायचं आहे वाटण तेलावर घातल्यानंतर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे मी वाटण छान परतून घेतलेलं आहे। वाटण का परतायचं असतं, कारण वाटण भाजलं नसल्यामुळे त्याचा कांद्याचा कच्चा वास येईल। त्याच्यामुळे तेलावर छान परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही मी ते छान परतून घेतलेलं आहे वाटण। म्हणजे मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन, आपल्याला ते वाटणावर ॲड करायचं आहे। तेही छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे मी छान परतून घेतलेलं आहे। परतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। जास्त पाण्याचा वापर नाही केलेला मी, इथे चिकन शिजण्यापुरतं इथे पाण्याचा वापर केलेला आहे। तर पाहू शकता मी तेवढं पाणी ॲड केलं आहे, 1 ते 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे मी। तर झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे चिकन छान शिजलेलं आहे, कलर वगैरे पण खूप सुंदर आलेला आहे। चिकन मसाला झालेला आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी। तर वरतून कोथिंबीर घातलेली आहे। तर खूप छान दिसत आहे रंग वगैरे, तर पाहू शकता तुम्ही। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वाती सांडभरे यूट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब करा। तर बाय, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत।